आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्ह्यामध्ये दिनांक 19 जुलै 2024 ते 19 ऑगस्ट 2025 दरम्यान एकूण 24,99,77,811 रुपयांच्या शेती अनुदानाचा घोटाळा उघडकीस आला होता। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी एकूण 28 आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अंबड उपविभागातील महसूल सहाय्यक सुशील कुमार दिनकर जाधव राहणार वृंदावन कॉलनी चिखली रोड बुलढाणा हल्ली मुक्काम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अंबड याला रात्री बुलढाणा येथून अटक केली आहे। दरम्यान आज या आरोपीला न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसेच इतर 18 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळण्यात आले आहेत। दरम्यान आरोपी सुशील जाधव याने आपला मोबाईल बंद करून छत्रपती संभाजीनगर येथील त्याच्या नातेवाईकाकडे ठेवला होता। त्यामुळे पोलीस संभ्रमात होते आणि आरोपी सुशील कुमार दिनकर जाधव हा बुलढाणा येथे मस्त फिरत होता। परंतु पोलिसांनी हा तपास लावला आहे आणि रात्री 11:30 वाजेच्या सुमारास बुलढाणा येथून आरोपी सुशील दिनकर जाधव याला अटक केली आहे। या संदर्भातील पूर्वीच्या बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा।